बातमी आहे देशभरातल्या पावसासंदर्भातली। मुसळधार पावसामुळे दिल्ली एनसीआर सह उत्तर भारतातील अनेक राज्यांची स्थिती दयनीय झाली आहे। रविवारी सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दिल्ली एनसीआर मधील अनेक भागात पाणी साचलंय। गेल्या 2-3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। याआधी हवामान खात्यानेही दिल्लीत पावसाबाबत ऑरेंज अलर्ट जारी केला होता। संध्याकाळी दिल्ली आणि नोएडामधील अनेक भागात जोरदार पाऊस झाला। गेल्या 2-3 दिवसांपासून देशभरात जोरदार पाऊस पडतोय। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशातील बहुतांश भागात पाऊस आपली दमदार हजेरी लावण्याचे देखील सांगण्यात आलंय। उत्तर प्रदेश, गुजरात, ओडिशा, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर, महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड, बिहार या राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिल्यानं हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केलाय। पूर्व राजस्थानमध्ये रविवारी पावसासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणा, दिल्लीमध्ये पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। मुसळधार पावसामुळे दिल्ली एनसीआर सह उत्तर भारतातील अनेक राज्यांची स्थिती दयनीय झाल्याचं पाहायला मिळत आहे। रविवार सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दिल्ली एनसीआर मधील अनेक भागात पाणी साचलं होतं। दिल्ली एनसीआर मध्ये ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस पडत आहे। गेल्या 2-3 दिवसांपासून पावसानं जोर धरलाय। रविवारी सकाळपासूनच दमदार पावसानं हजेरी लावल्याचं देखील चित्र पाहायला मिळालं। देशभरात अनेक छोट-मोठ्या नद्यांना पूर आलाय, तर अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। तर काही जागी नदीवरील पूल पाण्याच्या प्रवाहामुळे तुटून गेलेले आहेत। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 12 ऑगस्ट रोजी दिल्ली एनसीआर सह संपूर्ण उत्तर भारतात मुसळधार पावसाची शक्यता आहे। यामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, राजस्थान, पंजाब, जम्मू काश्मीर या राज्यांचा समावेश आहे। तर 13 ऑगस्ट पासून काही ठिकाणी काही प्रमाणात दिलासा मिळण्याची देखील शक्यता आहे। पंजाबमधील होशियारपूरच्या जोजमध्ये छोटी परसाती नदीत एक वाहन पडून 9 जणांचा देखील मृत्यू झाला। एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी हे कुटुंब हिमाचल प्रदेशातील उन्ना इथून पंजाबमधील SBS नगर येथील गावात जात होते। पुलावरून पाणी वाहत असताना त्यांनी त्यांचं वाहन पुलावरून नेलं, त्यावेळी पाण्याच्या प्रवाहात त्यांची कार वाहून गेली आहे। मात्र या ठिकाणची भयानक दृश्य तुम्ही पाहू शकता। आतापर्यंत या घटनेत 7 जणांचा मृत्यू झालाय, तर एकूण या संपूर्ण देशभरात पावसाच्या घटनांमध्ये काल 15 जणांचा मृत्यू झालाय।